कनकमहामणिभूषितं मणिपतिवेष्टितं कुङ्कुमचन्दनलेपनेन अग्रतस्वरूपाय एकबिल्वं शिवार्पणम् आगमार्तुं तु देवानां। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे आमच्या हिरव्यागार शेतात, कारण की आज आमच्या शेतात खास लक्ष्मीची स्थापना आहे। हे आहे आमचे हिरवगार शेत, जिथे आमच्या बाबांनी मेहनतीने पिकं उगवलेत आहे आणि आज आम्ही इथे छोटंसं पूजन करणार आहोत। आता आम्ही पूजेसाठी लागणारं सगळं सामान जमवत आहोत। शेतात लक्ष्मीची स्थापना असली की प्रत्येक वस्तूचा आपल्यासाठी वेगळाच अर्थ असतो। तूप, दिवे, फुले, हळद कुंकू आणि थोडंसं घरचं धान्य हे सगळं मनापासून घेतोय, कारण जिथं आपण रोज मेहनत करतो तिथं देवीची कृपा मिळणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे। आता बघा, आमच्या मंदिरावर मंडप बांधण्याचं काम सुरू आहे। सगळे मिळून उत्साहाने तयारी करत आहेत। पूजा आणि कार्यक्रमासाठी एकदम छान मंडप उभारला जातोय आणि हे आहे आमचं नवीन मंदिर। अगदी मनाला प्रसन्न वाटेल असं शांत, स्वच्छ आणि सुंदर बांधलेलं। आता लवकरच इथे देवाची स्थापना होणार आहे आणि हे ठिकाण आणखी पवित्र होणार आहे। आता इथे पूजेची सुरुवात झालेली आहे। हे स्वयंपाक करण्याची सुरुवात झालेली आहे। ते पुजारी काका मस्त आणि सुंदर असं पूजा मांडत आहेत। पूजा सुरू झालेली आहे। मंत्रोच्चारांचा नाद, धूपाचा सुगंध आणि देवाच्या नावाने भरलेलं हे वातावरण खूपच दिव्य वाटत आहे। मन एकदम शांत होतोय। हलत नाही, हलणार नाही अजिबात। लक्ष्मी आईचा चांग बोलो। कालिका परमेश्वरी जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। भगवती श्री महालक्ष्मी माता की जय। भगवती कालिका परमेश्वरी माता की जय। भगवती अम्बा भवानी माता की जय। शिव सांब जय मंगलम पार्वती शिव हर हर महादेव। ओम नमो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः। साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमो नमः। ओम गुरवे सर्वलोकानां विदेवमरोगिणां सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमो नमः। ओम या शिवो नाम रूपाभ्यां या देवी सर्वमङ्गलां। ओम वाकर्ता इव संतृप्तो वाकर्ता प्रतिपत्तये। वन्दे पार्वती परमेश्वरः। ओम शिव सांब जय मंगल मनोपमान। वन्दे पंचाचार्यां जगद्गुरुम्। ओम सुवर्णवल्ली भरबालकाय सुवर्णवर्णाय स्वकात्मकाय ईशवन्द्याय शुभावनाय श्री सिद्धरामाय नमः शिवाय। ओम देवाहतां विश्वरूपा पशुपो वदन्त्यथा नो मन्त्रेषु मूर्तिन्दुहारा यन्नरवा आगस्वा रवधश्रुतैतो असुमुहूर्त अस्तो प्रत्याद् भाव्यकरा शाचा सर्वे ते भूमिवारकाहं येतेषां विरोधिनां धर्मतरवतवारवेः। ओम सदा ग्राणिङ्ग्रतत्कुरुं सर्वमा गुरुमेव कंठाभव। महाराष्ट्र देशे सोलापूर जिल्हा सुक्षेत्र श्री तीर्थ पुण्यक्षेत्र पुण्यग्रामेण
व्यवहारिक चंद्रमानेन शालवाहनस्य अखंड सौभाग्यवती नामेन अनिता नामधेयस्य सह कुटुंबस्य सहवर्गस्य पुत्र पौत्र धन धान्य समृद्धि शांतिकारक महालक्ष्मी देवता अंबा भवानी संपूर्ण कृपा कटाक्षानुग्रह आशीर्वाद प्राप्ति सिद्धिं श्री कमलाकर नामधेयस्य संपूर्ण धनलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी विजयलक्ष्मी संतानलक्ष्मी संपूर्ण कृपा कटाक्ष प्राप्तिरस्तु विद्यार्थ्यं मन इच्छित श्री महालक्ष्मी प्रतिष्ठापनस्य महापूजां भवेत्। ओम शिवार्पणमस्तु। चेराय मस्त धनधान्यमस्त ऐश्वर्यमस्त श्री महालक्ष्मी देवतानुग्रह आशीर्वाद प्राप्तिरस्तु। लिंग जंगम काम क्रोध मोक्षंच चतुर्विध पुरुषार्थ विश्वार्थ प्राणिनां सुखलाभान कामना पूर्ती। जय देव जय देव रक्त कथित बाला तुझी कुमारा चंदनाचे मोठे कुमकुम केशरा हिरे कथित मुकुट सोना सरळ सोंडा वक्ष सुंदरीने भवस्वमं भवद्भवाय नमो नमः। ओम ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्ररूपेभ्यः महादेवाय धीमहि तन्नो शिवसाम्बाय नमो नमः। पंचजल स्नापयामि। ओम नमो सजातपतिरेकासेतम् तत्र नमामि सदा शिवं दिविवर्धन कारणलिङ्गम् कनक महामणिभूषितं लिङ्गम् मणिपतिवेष्टित शोभितलिङ्गं तत्र नमामि सदा शिवं लिङ्गम् कुङ्कुमचन्दनले तत्र नमामि सदा शिवलिङ्गम् देवगभावैर्भक्तिभिर्भांश पावनि करे काशीपुराधीश्वरी भिक्षं देहि करबालवन करी। वरवारोकमेव बन्धना मृत्युर्लक्ष्यमामृतात्। ओम गन्धद्वारं द्रवद्वारं रूपेण अग्रदास्वरूपाय एकबिल्वं शिवार्पणम् आगमार्तुं तु देवानां गमनातु दुरक्षसां पुरमेव। ऐगिरि नंदिनी नंदितमे गिरिवर विंद शिरोसिनी वासिनी विष्णु विलासिनी शिवाय नमः। ओम कपर्दिने नमः। शिवाय नमः। ओम नीललोहिताय नमः। शिवाय नमः। ओम शिवसाम्बदे मंगलम पार्वती शिवाय महादेव भगवती श्री महालक्ष्मी माता की जय। प्रमोचाय श्री साथी मान्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वविदनु लोल श्री गुरु माता की जय। बोरची आणि विहिरीची पूजा झालेली आहे आणि इथे मम्मीचे सगळे फ्रेंड्स आलेले आहेत. आता सुरू होते सवाशिनींची पूजा. घरच्या मंगल कार्याची, समृद्धीची आणि सौभाग्याची ही सगळ्यात सुंदर परंपरा.
शवाशिनींची पूजा छानपणे पार पडली आणि आता बघा माझ्या मम्मीचे सगळे फ्रेंड्स मजेत शेतात हरभरा तोडत आहेत. हे बायका आहेत सगळ्याजण भाजी खुडत आहेत. बायका सर्वजण भाजीवर तुटून पडलेले आहेत. लक्ष्मीची पूजा छानपणे पार पडली आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.